गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही आपली 9वी कथा. हे विष्णू महिमान थोरणी तुझे विष्णू महाश्रेष्ठ हे. पृथ्वी सम्यक अंतरिक्ष तुझला स्वरलोकीचे ज्ञान हे. आम्हा ज्ञान जगाचं झालं वरचे दृश्य स्वरूपाचा न. आम्ही पामर जाणतो न महिमा अज्ञानी आम्ही तुझा. संध्याकाळची वेळ होती. श्रीकृष्ण मूर्तीचे मुख उजळून निघाले होते. त्या मंद प्रकाशात रुक्मिणी ते मुख न्याहाळीत होती. श्रीकृष्णमूर्ती रुक्मिणीकडे पाहून मंद स्मित करीत आहे असा रुक्मिणीला भास होत होता. त्या हास्याचे रहस्य न समजल्याने रुक्मिणीने ऋग्वेदातील विष्णू सूक्तातील वरील अर्थाची ऋचा म्हटली व हात जोडली. रुक्मिणीची श्रीकृष्ण भक्ती पाहून विठ्ठलपंतांनी तिला विष्णू सूक्त शिकवले होते. त्या सूक्तात केवळ 3च ऋचा आहेत, त्यामुळे रुक्मिणीला ते फार सोपे वाटले व आवडलेही. हात जोडून रुक्मिणी श्रीकृष्णाशी बोलू लागली. आपल्या भावना अनावर झाल्या की रुक्मिणी अशीच श्रीकृष्णाशी बोलत असे. ती श्रीकृष्णाला प्रश्न विचारत असे व स्वतः श्रीकृष्णाची भूमिका घेऊन ती स्वतःच्या प्रश्नाची उत्तरे देत असे व स्वतःचे समाधान करून घेत असे. रुक्मिणी म्हणाली, श्रीकृष्णा, तूच या जगाचा नियंता आहेस, संयोजक आहेस. कारण तुला माझी एकीची समस्या सोडवायची नाही, तर तुला जगाचा व्यवहार चालवायचा आहे. तेव्हा अल्पमती अशा मला तुझी योजना कशी कळणार, आणि म्हणून मी त्याचा विचार करण्याचे सोडून दिले आहे. येईल तो दिवस तुझ्या सेवेत घालवणे हेच मी माझ्या जन्माचे सार्थक समजते. तुझ्या आदेशांप्रमाणे मी तुझी सेवा करीत आहे. मी त्यापासून कसल्याही फळाची अपेक्षा करीत नाही, कारण हे जीवन तुलाच समर्पण केलेले आहे. धर्मशास्त्र सांगते, ज्यावेळी पती घरी नसेल त्यावेळी स्त्रीने परमेश्वराची सेवा करावी व पती जवळ असला तर पतीला परमेश्वर मानून त्याची सेवा करावी. पतीला माझी सेवा रुचली नाही की काय झाले मला कळले नाही, पण पतीने माझा त्याग केला. तू मात्र माझा त्याग करू नकोस, एवढेच माझे मागणे आहे. श्रीकृष्णाची मूर्ती रुक्मिणीकडे पाहून हसत होती. ती म्हणाली, रुक्मिणी, अगं, ऋग्वेदातील आत्ताच म्हटलेल्या रुचीमध्ये तूच म्हणालीस ना की या सृष्टीचे अगदी अल्पज्ञान मानवांना असते म्हणून. पण मला परमेश्वराला सर्व सृष्टीचे व तसेच भविष्यातील घडणाऱ्या घटनांचेही ज्ञान असते. मग जीवन सरितेचा ओघ कोणत्या दिशेने न्यावयाचा याची योजना मलाच करावी लागणार. सागराला मिळवण्यासाठी जर जवळचा मार्ग म्हणून सरितेला एखाद्या डोंगरावरून खाली उडी घ्यावी लागली तरी त्यात दुःख न मानता तोही एक जीवनाचा आनंदच आहे असे मानून शरीर झोकून देणे हेच ईश्वरार्पण होते, असे तुला नाही का वाटत रुक्मिणी? आषाढापेक्षा श्रावण चांगला वाटतो, कारण ऊन पावसामुळे सपाटीवरील मंद प्रवाहित नदीपेक्षा उतारावरील झुळझुळ वाहणारा निर्झर जास्त सुंदर दिसतो. तसे जन्माला आला, 2 वेळा जेवला व मेला. रुक्मिणी, चिमणी पाखरांचा संसार केला याला का जीवन म्हणतात? रुक्मिणी, तसे तुझे जीवन नाही. मला जर तुझ्या उदरी जन्म घ्यावायचा असेल तर दिव्य परीक्षांना तोंड द्यावायचंच पाहिजे. देवकीचे जीवन आठव. प्रथम कारावास, त्यानंतर 6 लहान मुलांची निर्घृण हत्या व पुत्रवियोगाची प्रचंड दुःखे तिने पचवली, तेव्हा कुठे? रुक्मिणीने कानावर हात ठेवला व ती चित्कारली, नको नको श्रीकृष्णा, माझी एवढी तपस्या नाही. मी तर पामर आहे. पतिवियोगाने तर मी गेली 12 वर्षे होरपळून गेले आहे. आता माझी सहनशक्ती संपली आहे. आता मला तुझ्या चरणांजवळ जागा दे, हीच माझी मागणी आहे. श्रीकृष्णा, यापुरते मला दुसरे काही नको. रुक्मिणी, अगं, मग माझ्या आशीर्वादाचे काय, अवताराचे काय? रुक्मिणी, उमाबाईंची हाक रुक्मिणीच्या कानी आली. रुक्मिणीचा प्रश्न अनुत्तरितच राहिला. कदाचित त्याचे उत्तर देणारा कोणी भेटण्याची योजना केलेली असेल. रुक्मिणी उमाबाईंच्या मदतीला खाली गेली. दुसरे दिवशी रुक्मिणी सकाळीच नेहमीप्रमाणे अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालत होती. तिच्या सख्याही तिच्या प्रदक्षिणा संपण्याची वाट पाहत होत्या. त्या आपापसात बोलत होत्या, काय मालिनी, रुक्मिणीने काय दशा करून घेतली आहे ग स्वतःची. होय ना, पण काय ग वासंती, तुला वाटतं अशा या सेवेचं फल तिला याच जन्मात मिळेल की पुढच्या जन्मापर्यंत वाट पाहावी लागेल? अगं, फलप्राप्ती हा विषयच तिच्या मनात नाही. तिला म्हणे, श्रीकृष्णाने सांगितले की तू माझी सेवा कर आणि माझा आशीर्वाद कधीही खोटा होणार नाही. मग याचाच अर्थ असा की या सेवेचं फळ तिला याच जन्मात मिळणार. काय, पतीने संन्यास घेतला असताना सुद्धा? वासंती, देवाची करणी आणि नारळात पाणी. आपल्याला काय समजणार परमेश्वराच्या योजना? भविष्यात काय घडणार हे आपल्याला कसे कळेल? पण तसे घडले तर आपले भाग्यच, कारण रुक्मिणी आपली मैत्रीण आहे ना. अगं हो, मी एक सांगायची विसरून गेले. वासंती, कुसुम कालसिद्धेश्वराच्या देवळात एका काशीचे संन्यासी आले आहेत. मोठे तेजस्वी व तपस्वी दिसतात.
काशीत त्यांची फार मोठी प्रसिद्धी आहे म्हणे. आपण जाऊया का त्यांच्या दर्शनाला रुक्मिणीला घेऊन? अशा पुरुषांच्या आशीर्वादानेही खूप बरे वाटते बघ. रुक्मिणीच्या प्रदक्षिणा संपल्या. ती या मैत्रिणींमध्ये येऊन बसली. तोच एक मैत्रीण रुक्मिणीजवळ येऊन बसली व तिचे पाय चेपू लागली. रुक्मिणी, बाई, तुझ्यासारखी अश्वत्थ सेवा करणे मला बाई जमणार नाही. निदान तुझी सेवा करून तरी थोडे पुण्य मिळवू दे. रुक्मिणीने पाय काढून घेतले व म्हणाली, चल चावट. वासंती, तू तर बाई फारच थट्टा करते आहेस. अगं, माझी सेवा करून कसले पुण्य घेतेस? अगं, त्या अश्वत्थाच्या भोवतालचे अंगण झाडलेस तरी तुला खूप पुण्य मिळेल. चला गं मुलींनो, कुसुमने सांगितलेल्या संन्यासी बुवांचे दर्शन घेऊन येऊ व सिद्धेश्वराला जाऊन येऊ. जाताना काशीच्या संन्याशाची सर्व माहिती मैत्रिणीने रुक्मिणीला सांगितली. काशीचा संन्यासी? ऐकताच रुक्मिणीच्या हृदयाचा ठोका चुकला होता. कोण असेल? पण विठ्ठलपंत तर निश्चितच नसतील, कारण या मैत्रिणी त्यांना ओळखत होत्या. रुक्मिणी या विचारात असताना सिद्धेश्वराचे मंदिर आले. सर्वांनी दर्शन घेतले व त्या सर्वजणी स्वामी रामानंद जेथे बसले होते तेथे आल्या. सर्वजणींनी स्वामींना वाकून नमस्कार केला. हसतमुख स्वामींनी सर्वांना यथायोग्य आशीर्वाद दिला. सर्वात शेवटी रुक्मिणीनेही स्वामींना वाकून नमस्कार केला. स्वामींनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. रुक्मिणीला आशीर्वादाचे हसू आले. स्वामींनी रुक्मिणीच्या हसण्याचे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, बाळ, आमच्या आशीर्वादाचे हसू आले? काही चुकले काय? रुक्मिणी म्हणाली, स्वामी, क्षमा असावी. आपल्या आशीर्वादाची अवहेलना करण्याचा माझा हेतू नाही. पण मला हेच कळेनासे झाले आहे की हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढील जन्मीचा? स्वामी मध्येच घाईघाईने म्हणाले, क्षमस्व बाळे. असा आशीर्वाद देऊन आम्ही तुझ्या काही भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व. पण आम्ही तुझ्या कपाळीचे लाल कुंकू व गळ्यातील सौभाग्य अलंकार पाहून हा आशीर्वाद दिला आहे. आणि तुझा पती जर जिवंत असेल तर कोणत्याही परिस्थितीत आमचा आशीर्वाद मिथ्या होणार नाही. सांग, तुझ्या हसण्याचे कारण सांग बाळे. रुक्मिणी म्हणाली, स्वामी, माझे पती जिवंत आहेत, पण पती पत्नी या नात्याने त्यांचा माझा कधीही संबंध येऊ शकणार नाही. इतक्या दूर ते गेले आहेत. स्वामी म्हणाले, बाळ, तुला तुझ्या पतीच्या वास्तव्याचे ठिकाण माहीत असल्यास सांग, किंवा त्यांच्या खाणाखुणा व दिशा सांग. आम्ही त्यांना शोधून आणू, तुझ्याकडे सोपवू. कारण आम्ही तुला आशीर्वाद दिला आहे तो खरा करण्याची जबाबदारी आमचे शिरावर आहे. रुक्मिणी म्हणाली, स्वामी, आपणाला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत. माझे पती काशी क्षेत्रीच आहेत व त्यांनी आता संन्यास घेतला आहे. स्वामी, काय संन्यास? आणि तुझ्या म्हणजे पत्नीच्या संमतीशिवाय? बाळे, मला त्यांचे नाव कळू शकेल काय? रुक्मिणीने शेजारच्या मैत्रिणीकडे पाहिले. एकीने उत्तर दिले, स्वामी, त्यांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. विठ्ठलपंतांचे नाव ऐकता स्वामींच्या मस्तकी वज्राघात झाला. काही पळे गेली. कोणी काहीच बोलले नाही. रुक्मिणीने धुण्याचे पातेले उचलले व ती मैत्रिणीसमवेत चालू लागली. स्वामी म्हणाले, मुली, थांब, तू अशी जाऊ नकोस. तुझे नाव मला कळू दे. तुझ्या पित्याला तू घेऊन ये. मला माझे वचन पूर्ण करावयासच पाहिजे. रुक्मिणीच्या मैत्रिणी तेथे थांबल्या. स्वामींनी त्यांच्याकडून रुक्मिणीची सर्व हकीकत काढून घेतली. रुक्मिणी सिद्धोपंतांना घेऊन आली. स्वामींनी मुलींना सांगितलेली हकीकत सिद्धोपंतांकडून पुन्हा ऐकली व खात्री करून घेतली. स्वामी म्हणाले, सिद्धोपंत, आपण व आपली कन्या माझ्याबरोबर काशी क्षेत्रीत चलावे. मीच आपला अपराधी आहे. आपल्या जावयाला संन्यास मीच दिला आहे. पण त्यावेळी त्यांनी मला कोणी नाही व माझा विवाहही झालेला नाही अशी माहिती दिली असल्याने त्यांना मी संन्यास दिला. पण ती चूक मी सुधारणार आहे. माझी पुढील यात्रा स्थगित करून मी परत काशीला जाणार आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला. 2 दिवसात आपणास निघावयाचे आहे. त्या संध्याकाळी रुक्मिणी श्रीकृष्णापुढे दिवा लावून बसली. दिव्याचा मंद प्रकाशात ती श्रीकृष्णाकडे पाहत होती. तिला श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून हसत असल्याचा भास झाला. रुक्मिणी म्हणाली, कृष्णा, खरोखरीच तू कुशल संयोजक आहेस, हेच खरे. पण आता पण कसला? रुक्मिणी चाकोरी सोडून जाणारी गाडी चाकोरीला लागली, हेच महत्त्वाचे नाही का? रुक्मिणी म्हणाली, श्रीकृष्णा, संन्यास घेतल्यावर पुन्हा संसार? तोच रुक्मिणीच्या पाठीवर उमाबाईंचा हात फिरला. त्या म्हणाल्या, बाळे, तुझी अश्वत्थ सेवा फळाला आली बाई. तुझा संसार सुखाचा चाललेला पाहिला की मला अगदी बरं वाटेल आणि इकडे वाटणारी अपराधीपणाची टोचणी तरी नाहीशी होईल. रुक्मिणी नुसती हसली व उमाबाईंच्या कुशीत तिने तोंड घातले. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. कसले अश्रू होते ते? आनंदाचे का दुःखाचे? त्याचे उत्तर भविष्यकाळाच्या उदरात लपलेले होते. काशी क्षेत्री गंगेच्या घाटावर उभी राहून रुक्मिणी गंगेच्या वाहत्या विशाल पात्राकडे एकटक पाहत होती. अनेक यात्रेकरू तेथे स्नान करीत होते. मुले, पुरुष, स्त्रिया, सगळा एकच गोंधळ होता. पण रुक्मिणीच्या ते गावीही नव्हते. ती पतीच्या चिंतनात हरवलेली होती. तोच तिच्या पाठीवर हात पडला. रुक्मिणीने मागे वळून पाहिले. सिद्धोपंत म्हणाले, रुक्मिणी, स्वामींचा निरोप घेऊन ते त्यांचे शिष्य आले आहेत. मी जाऊन येतो, तोपर्यंत तू येथेच थांब. आश्रमाच्या एका कक्षेमध्ये स्वामी रामानंद बसले होते. स्वामी तीर्थयात्रा अर्धवट सोडून परत का आले ह्याचे कारण कोणालाच कळले नव्हते. विठ्ठलपंत
म्हणजे चैतन्य स्वामींवर सर्व आश्रमाची व्यवस्था सोपवून गेले होते. त्यांनीही स्वामींना विचारले होते, पण स्वामींनी काही उत्तर दिले नव्हते. शिष्याने जेव्हा स्वामींना निरोप दिला की सिद्धोपंत शेजारच्या कक्षामध्ये येऊन बसले आहेत, तेव्हा स्वामींनी त्या शिष्याला चैतन्य स्वामींना बोलावून आणण्यास सांगितले. चैतन्य स्वामी स्वामींच्या समोर हात जोडून उभे राहिले. स्वामी म्हणाले, या विठ्ठलपंत. विठ्ठलपंतांना नावाने संबोधल्याने धक्काच बसला. स्वामींच्या शब्दातील धार विठ्ठलपंतांच्या लक्षात आली. स्वामी बोलू लागले, विठ्ठलपंत, आपण विद्वान आहात. आपल्या बुद्धिमत्तेवर व खडतर तपस्येवर, नम्र सेवाभावावर आम्ही संतुष्ट होऊन आमचे अंतरंगीचे सर्व ज्ञान आपणास दिले. कारण आपणच पुढे आमची मनीषा पूर्ण करणार आहात. आमच्या विचाराचा, ज्ञानाचा प्रसार करून दीन दुबळ्यांना सहाय्य होणार, त्यांना न्याय मिळवून देण्याच्या आमच्या कामी तुम्ही त्याचा उपयोग करणार. विठ्ठलपंत मध्येच म्हणाले, पण स्वामी, अजूनही माझी तशीच इच्छा आहे. विठ्ठलपंतांच्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. स्वामी रागाने म्हणाले, विठ्ठलपंत, पण तुमची बुद्धी आमच्याशीही खोटे बोलण्यात वापराल व आम्हाला फसवाल असे आम्हाला वाटले नव्हते. शास्त्राचे जाणकार असून खोटेपणाने मिळवलेली विद्या कामाला येत नाही. याची उदाहरणे पुराणात काय कमी आहेत? कर्ण व कच ही उदाहरणे तर तुमच्या लक्षात असतील. विठ्ठलपंतांना अजूनही लक्षात आले नाही की स्वामींच्या बोलण्याचा रोग कोठे आहे. गेल्या 12 वर्षांच्या तपश्चर्येत ते रुक्मिणीला अजिबात विसरले होते असे नव्हे, पण इथले ज्ञानार्जन पूर्ण होईपर्यंत तरी तिच्या स्मृतीला उजाळा द्यावयाचा नाही असा त्यांचा निश्चय होता. विठ्ठलपंत म्हणाले, स्वामी, मी आपणाशी कधीच खोटे बोललो नाही आणि आपण तसे दाखवून दिल्यास मी आपण सांगाल ती शिक्षा भोगावयास तयार आहे. विठ्ठलपंतांच्या बोलण्यावरून स्वामीच्या ही गोष्ट लक्षात आली की विठ्ठलपंत विवाहाच्या बाबतीत सांगितलेल्या खोटे बोलण्याचा विचारच करीत नाहीत. ते आश्रमाच्या व्यवहाराबद्दल विचार करीत आहेत. स्वामी पुन्हा जोर देऊन म्हणाले, पहा बरे विठ्ठलपंत. विठ्ठलपंत म्हणाले, स्वामी, आपण आज मला विठ्ठलपंत म्हणून संबोधित आहात. मी चैतन्य स्वामी आहे ना? स्वामी म्हणाले, आहे नव्हे, होतात. आणि स्वामींनी शिष्याला खूण केली. त्याबरोबर सिद्धोपंत आत आले. सिद्धोपंतांना पाहिल्याबरोबर विठ्ठलपंतांना सर्व गोष्टीचा उलगडा झाला. त्यांनी स्वामींचे पाय धरले. क्षमस्व स्वामी, क्षमस्व. ज्ञानार्जनाची तीव्र ओढ वाटल्यामुळे, संसारात स्वास्थ न वाटल्यामुळे व आपण संन्यास घेतल्याशिवाय ज्ञानार्जनाला अधिकारी नाही असे म्हटल्यामुळे मला हा मार्ग पत्करावा लागला. क्षमस्व स्वामी, त्रिवार क्षमस्व, सहस्त्रवार क्षमस्व. स्वामी म्हणाले, विठ्ठलपंत, तुम्ही मगाशी म्हणाला होतात की मी खोटे बोलल्याचे सिद्ध झाल्यास मी देईन ती शिक्षा भोगावयास तयार आहात म्हणून. तेव्हा आता एका गंगेवर जा, तेथे स्नान करा. ही भगवी वस्त्रे गंगेला अर्पण करा. यज्ञोपवीत धारण करून गृहस्थाची वस्त्रे नेसा. आपल्या पत्नीचा स्वीकार करा व सुखाने संसार करा. तुमच्या जीवनात पुन्हा स्वास्थ्य निर्माण होईल असा माझा आशीर्वाद आहे. जा. विठ्ठलपंत म्हणाले, पण स्वामी, संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात शास्त्राला ते. स्वामी म्हणाले, विठ्ठलपंत, तुम्ही मला शास्त्र सांगता आहात. पत्नी असताना तिची संमती न घेता आणि माझ्याशी खोटे बोलून माझ्याकडून संन्यास ग्रहण केलात, तेव्हा तुमचे शास्त्रज्ञान कोठे गेले होते? खोटे बोलण्याचे एक पाप केलेत व गृहस्थाला संन्यास देवविण्याचे पातक माझ्याकडून करवून घेतलेत. विचारा तुमच्या पत्नीला की तुम्ही संन्यास घेतल्याचे कळल्यावर त्यांना किती दुःख झाले होते व तुमच्या प्राप्तीसाठी त्यांनी स्वतःच्या देहाची काय अवस्था करून घेतली आहे ती. गेल्या 12 वर्षात तुमच्या विरहाला अज्ञानाने का होईना मी कारण झालो असलो तरी आता समजून उमजून मी तीच चूक पुढे चालू ठेवू इच्छित नाही. तुम्ही आता क्षणभरही येथे थांबू नका. सिद्धोपंतांना उद्देशून स्वामी म्हणाले, आपण विठ्ठलपंतांना घेऊन अलंकापुरी जा. आता ते तुम्हाला पुन्हा कधीही सोडून जाणार नाहीत. सिद्धोपंत विठ्ठलपंतांना घेऊन रुक्मिणी जेथे होती तेथे आले. रुक्मिणी पाण्यात आपले प्रतिबिंब निहाळत उभी होती. त्या मुखकमलाच्या शेजारी एका तेजस्वी सूर्याचे प्रतिबिंब पडले आणि सूर्यकिरणांनी ते कमल विकसित झाले. चंद्रकिरणांच्या स्पर्शाने सोमकांतमणी पाझरावा तशी विठ्ठलपंतांची अवस्था झाली. 12 वर्षानंतर असा काही योग येईल याची दोघांनाही कल्पना नव्हती. ज्ञानार्जनाचे काम झाले असले तरी त्याचा शेवट असा होईल याची विठ्ठलपंत अटकळ बांधू शकत नव्हते. शेवटी काय, सर्वच अलौकिक. 12 वर्षांच्या विरहानंतर गंगेच्या साक्षीने पुन्हा मिलन झाले होते. गंगेच्या काठीच सरिता सागराचे मिलन झाले होते. आता यापुढे कधीही विरह होणार नाही या अटीवर. रुक्मिणी म्हणाली, आता आपण मला सोडून कधीही जाणार नाही अशी शपथ घ्यावी हे गंगेचे पाणी हातात घेऊन. विठ्ठलपंतांनी त्याप्रमाणे केल्यावर रुक्मिणीच्या नेत्री पाणी उभे राहिले व ते ओघळून गंगेला मिळाले. सर्वांचा परतीचा प्रवास सुरू झाला. धन्यवाद.